आणि कोणी धमकी फमकी द्यायची काही गरज नाही। निवडणूक होऊ द्या, निवडणूक झाल्यावर बघू। काय बघत नाही तुम्ही? आमचं 6.5 लाख एकटेच येत बीडात आम्ही, आणि राज्यात 6 कोटी। लोकसभेची निवडणूक आणि या निवडणुकीचं वारं आता फिरलेलं पाहायला मिळतंय। बीड जिल्ह्यामध्ये तर सध्या वातावरण तापलंय। ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचा हा संघर्ष स्पष्टपणे दिसायला लागलाय। ग्रुपवरती मेसेज फिरतायत, लोक एकमेकांना बोलतायत, जाती जातीचं चित्र निर्माण होताना खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय। कशाला जातीचा अपमान सहन करताय? आणि महाराष्ट्रातल्या नेत्याला आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो, दुसऱ्यासाठी जातीच्या विरोधात जाऊ नका। तुमच्यावर लय भयानक वेळ येईल मग नंतर, कारण तुमच्या डोळ्यात एक तापमान होऊ देऊ नका जाती। मराठा आरक्षणासाठी उभा राहिलेला लढा आणि त्या लढ्यासाठी झालेला विरोध, या सगळ्या गोष्टी मराठा बांधव अजून विसरलेले नाहीत। काही लिस्टच फिरते आहे, बऱ्याच ग्रुपवरती, बऱ्याच सोशल माध्यमावरती ही लिस्ट फिरते आहे मराठा विरोधी नेत्यांची। या नेत्यांना पाडायचं आहे, जोरदार पाडायचं आहे, अशा पद्धतीचं आव्हान असणारा मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतोय। मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेला हा लढा उभा राहिला मराठा समाजासाठी, मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी। परंतु या लढ्याला विरोध दर्शवण्यात आला आणि हा विरोध बऱ्याच बड्या नेत्यांनी दाखवला। त्याच्यात पंकजा गोपीनाथराव मुंडे यांचंही नाव सामील आहे आणि हे नाव सामील असल्या कारणानंच मग त्यांना टार्गेट केलं जात आहे। बीड जिल्ह्यामध्ये ही लढत मात्र आता प्रचंड वेगळी असणार आहे, कारण की मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे। ही निवडणूक विकासाची अजिबात न राहता सध्या जातीवर येऊन ठेपली आहे। जात पाहून मतदान किंवा जात पाहून या सगळ्या गोष्टी सध्या चालू आहेत। याच्यामध्ये एक प्रीतम मुंडे यांचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल केला जातोय, ज्याच्यामध्ये ते आव्हान करतायत की 2 उमेदवार तुमच्या समोर उभा आहेत, एक तुमच्या जातीचा आहे तर जातीच्या उमेदवाराला प्राधान्य द्या। आणि याच व्हिडिओला खऱ्या अर्थानं सोशल मीडियावरती व्हायरल केलं जात आहे। पण हे सगळं चित्र जरी असलं तरी एकंदरीत बीड मधलं वातावरण फिरल्याचं पाहायला मिळत आहे। हे वातावरण तापलं आहे। बीड मधलं हे जे काही चित्र आहे, हे चित्र आता लवकरच स्पष्ट होईल। आज मतदान त्या ठिकाणी होत आहे, पण हे सगळं चालू असलं तरी सुद्धा मराठा आरक्षणाचा प्रचंड मोठा फटका पंकजा मुंडेंना बसणार आहे आणि मराठा बांधवांचं मत, या सगळ्या गोष्टीचा फटका पंकजा मुंडेंना बसणार आहे।